आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कोंबड्या, वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप जत। इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड, आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं, गाई म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर, शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स, वासरं, कोकरं, पिल्लं यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला। फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही, ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील, व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा। तर लक्षात ठेवा, आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव, शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप जत। नमस्कार, मी मनोहर पवार, TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे। आपण जत नगर परिषद रणधुमाळीचा लेखाजोखा या ठिकाणी घेत आहोत। आपण आज घेणार आहोत जत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाने जोरदार मुसंडी मारलेली आहे। तब्बल 15 ते 10 दिवसात त्यांनी या जत शहरामध्ये प्रचंड मोठे असे पॅनल तयार केले। हे पॅनल तयार करण्यासाठी त्यांना सांगली जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख माननीय संजय बापू विभुते, जत विधानसभा प्रमुख माननीय महादेव हिंगरे, जत तालुका शिवसेनेचे प्रमुख माननीय अंकुश होवाळे, तर युवा सेना प्रमुख माननीय प्रवीण आवरादी, ह्या 4 जणांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी व्यूहरचना केली। त्यांनी नगराधीशपदाचे उमेदवार म्हणून जत शहरामध्ये जे सामाजिक कार्य गेल्या अनेक वर्षापासून जे करतायत, बांधकाम कामगाराच्या माध्यमातून ज्यांनी जत शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची टीम तयार केलेली आहे। जत शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये बांधकाम कामगाराची साधारण 8 ते 9 हजार लोकांची या ठिकाणी टीम केलेली आहे। त्या टीमचे जे अध्यक्ष आहेत माननीय सलीमबाई गवंडी यांना त्यांनी नगराधीशपदाची उमेदवारी दिली। त्यानंतर त्यांनी जत शहरातील अनेक प्रभागामध्ये आपले उमेदवार उभा केले। साधारण 15 उमेदवार त्यांनी उभा केलेले आहेत। बाकीच्या उमेदवारांना त्यांनी काहीसा पाठिंबाही दिल्याचे समजते। मात्र तब्बल 10 दिवसात, अगदी 5 दिवसातच त्यांनी या ठिकाणी ही टीम उभी केली आणि एक आव्हान त्यांनी बाकीच्या तिन्ही पक्षांना उभे केले। त्यामुळे हे संपूर्ण या ठिकाणी जबाबदारी जत शिवसेनेचे विधानसभा प्रमुख माननीय या ठिकाणी असलेले महादेव हिंगरे साहेब यांनी अगदी तळमळीने गेले 2 ते 3 दिवस या ठिकाणी मुक्काम ठोकून त्यांनी केला। त्यांच्यासोबत तालुका प्रमुख माननीय अंकुश होवाळे हे त्यांना साथ देत होते। त्यामुळे एकंदरीत जत शहरामध्ये शिवसेनेने जोरदार या ठिकाणी प्रचारामध्ये सुद्धा मुसंडी मारली होती। अनेक प्रभागात त्यांनी आपले उमेदवार उभा केले होते। अगदी गेले 20 ते 25 वर्षाचा विचार केला तर एवढी मोठे पॅनल शिवसेनेचे पहिल्यांदाच उभा राहिले। त्यामुळे हे श्रेय या 4 जणांना जाते। त्यांनी अगदी रात्रंदिवस या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करून ही टीम उभा करून एक मोठ्या प्रमाणात आव्हान उभे केले। त्यानंतर प्रचाराचा धडाका या ठिकाणी सुरू केला। अगदी घरोघरी भेटून शिवसेनेची भूमिका या ठिकाणी समजावून सांगितली। त्यानंतर त्यांनी ऐन निवडणुकीच्या भरामध्ये शिवसेनेचे जे नेते आहेत, उद्योगमंत्री आहेत माननीय उदय सामंत यांची जत येथील हनुमान मंदिरासमोर एक जोरदार सभा घेतली। त्या सभेमध्ये सुद्धा उदय सामंत जे मंत्री आहेत त्यांनी सांगितले की जत तालुक्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात विकास कामं झालेले आहेत ते सर्व विकास कामं बऱ्यापैकी शिवसेनेच्या मंत्र्यांनीच केलेले आहेत। त्यामुळे शिवसेनेचे पॅनलला विजयी करा आणि आपण मोठ्या प्रमाणात या दुष्काळी पट्ट्यामध्ये निधी देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली होती। त्यावेळी मोठ्या जोमाने या शहरामध्ये ही कामे या शिवसेनेने केलेली आहेत। त्यामुळे एकंदरीत शिवसेना शिंदे गटाच्या या पॅनलचे मात्र जत तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये जोरदार कौतुक होताना दिसत आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना शिंदे गटाचे सर्वेसर्वा जे प्रमुख आहेत ते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या समवेत
अनेक मंत्र्यांनी या 4 जणांचे मोठ्या प्रमाणात कौतुक केलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेना मोठी ताकद या ठिकाणी देणार असल्याचे जत विधानसभा प्रमुख माननीय महादेव हिंगोरे यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेना शिंदे गट जोमाने या ठिकाणी काम करताना दिसत आहे. 4 दिवसापूर्वी त्यांनी जत शहरामध्ये इच्छुकांच्या मुलाखती या ठिकाणी घेतल्या व येणाऱ्या 5 ते 6 दिवसामध्ये जे इच्छुक उमेदवार व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ही सगळी टीम घेऊन मुंबई येथे शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांच्या भेटी घेऊन जत तालुक्याच्या विकासाचा जो अजेंडा आहे तो अजेंडा त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे या ठिकाणी त्यांनी सांगितले असून एकंदरीत जत नगर परिषदेचा लेखाजोखा जर घेतला तर शिवसेनेचं ऐतिहासिक पॅनल या ठिकाणी उभे राहून सर्वच सत्ताधारी व मातब्बर उमेदवारांना या ठिकाणी त्यांनी शह देण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. Press the bell icon on the video and never miss another update.